नमस्कार मित्रांनो, 1 एप्रिलपासून नवीन पॅन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत बदल झालेला आहे हे आपणास माहीतच आहे. कारण की आपण जर आता नवीन पॅन कार्ड काढण्याचा प्रयत्न करत असताना मग ते NSDLच्या वेबसाईटवर असो किंवा UTIच्या वेबसाईटवर असो, तर आपणास आधार कार्ड व्यतिरिक्त आपण या स्क्रीनवर पाहू शकतात की यापैकी आपणास एक जन्माचा पुरावा यामध्ये द्यावा लागणार आहे. त्याशिवाय आपले पॅन कार्ड हे तयार होणार नाही. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण फक्त आधार कार्डच्या सहाय्याने आपले जे काही पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड बनवू शकतात आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, व्हिडिओ हा थोडासा मोठा होईल, परंतु आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत फायद्याचा राहील. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मित्रांनो, आपण हे जे काही पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा फक्त 2 मिनिटांमध्ये तयार करू शकतात. तर संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस केल्याच्यानंतर हे पॅन कार्ड आपणास कधीपर्यंत मिळेल याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, नवीन पॅन कार्ड अप्लाय करण्यासाठी आपणास इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचे आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. येथे आल्याच्यानंतर हे पेज खाली अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे आणि येथे आल्याच्यानंतर येथे इन्स्टंट ई पॅन याच्यावर येथे आपणास क्लिक करायचे आहे. तर हे पेज थोडेसे लोडिंग घेईल. लोडिंग झाल्याच्यानंतर मित्रांनो, आपण येथे माहिती पाहू शकतात. ही माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ई पॅन सुविधा ही वैध आधार क्रमांक असलेल्या अर्जदारांना तात्काळ पॅन जवळजवळ रिअल टाईम आधारावर वाटप करण्यासाठी आहे. अर्जदारांना पॅन PDF स्वरूपात जारी केला जातो, जो की विनामूल्य आहे. म्हणजेच आपणास या पॅन कार्डची एक PDF फाईल येथे मिळणार आहे आणि जी की विनामूल्य असणार आहे. खाली इशारासुद्धा देण्यात आलेला आहे, जसे की आयकर कायदा 2025च्या कलम 262च्या तरतुदीनुसार एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असू नयेत आणि कलम 467 नुसार जर एखादी व्यक्ती कलम 262च्या तरतुदीचे पालन करण्यात अयशस्वी ठरली, म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असतील तर त्यावर 10,000 रुपयाचा दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो. खाली पाहू शकतात माहिती. सोपी आणि कागदविरहित प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष पॅन कार्ड इतकेच मूल्य आहे. तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि लिंक केलेला मोबाईल नंबर लागणार आहे. खाली येथे पाहू शकतात त्याच्या नवीन ई पॅन मिळवा. नवीन ई पॅन काढण्यासाठी येथे आपणास क्लिक करायचे आहे. तत्पूर्वी आपणास काही मदत हवी आहे का, तर येथे वापरकर्ता मॅन्युअल याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ही माहिती सुद्धा आपण येथे पाहू शकता. त्याचप्रमाणे येथे वारंवार विचारले जाणारे प्रश्न याच्यावर क्लिक करून आपल्या मनात काही डाऊट असतील तर त्यासुद्धा आपण येथे येऊन क्लिअर करून घेऊ शकता. तर पॅन कार्ड अप्लाय करण्यासाठी आपणास येथे गेट न्यू पॅन याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर जे काही रेड स्टार मार्क आहे ती माहिती भरवणे आपणास कंपल्सरी आहे. तर येथे आपण एक माहिती पाहू शकतात की जसे की येथे लक्षात ठेवा, ही आधार KYC आधारित प्रक्रिया असून पॅनचे वाटप विनामूल्य आहे. अर्जदाराला पॅनची एक PDF फाईल तयार करून दिली जाईल. पॅन वाटपासाठी तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक आपणास यामध्ये प्रविष्ट करायचा आहे आणि खाली एक चौकोन दिसत आहे, याच्यावर येथे क्लिक करायचे आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर. आणि मी याची पुष्टी करतो की मला कधीही कायम खाते क्रमांक म्हणजेच पॅन देण्यात आलेला नाही. माझा सक्रिय मोबाईल नंबर आधारशी जोडलेला आहे. माझी संपूर्ण जन्मतारीख आधार कार्डवर उपलब्ध आहे. आपली जर जन्मतारीख आधार कार्डवर संपूर्ण असेलच तरच आपण यामध्ये पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकतात. आपल्या आधार कार्डवर जर नुसते इयर असेल तर आपण यामध्ये पॅन कार्डासाठी अप्लाय करू शकणार नाही. खाली परत एक माहिती पाहू शकतात की स्थायी खाते क्रमांक म्हणजेच पॅनसाठी अर्ज केलेल्या तारखेनुसार मी अल्पवयीन नाही. तर अल्पवयीन जर आपण असताना 18 वर्षाच्या आत तरीसुद्धा आपण यासाठी अप्लाय करू शकणार नाही. तर मी येथे आधार कार्ड क्रमांक हा टाकलेला आहे. त्यानंतर येथे आपणास कंटिन्यू या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की या स्टेप आपणास कंप्लीट करायचे आहे. तर आता येथे OTP व्हॅलिडेशन. तर हे पेज असे खाली येथे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे आणि हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. या टर्म्स अँड कंडिशन आपणास ॲक्सेप्ट करायचे आहे आणि जनरेट आधार OTP याच्यावर येथे क्लिक करायचे आहे.
तर ओ-टी-पी हा आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवण्यात आलेला आहे, जो की 6 अंकी आहे. तो आलेला ओ-टी-पी आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर क्लिक करून आपणास कंटिन्यू या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. नंतर येथे आपण पाहू शकतात युअर पर्सनल डाटा बेस्ड ऑन आधार ई-के-वाय-सी. तर येथे ऑटोमॅटिक आपल्या आधार कार्डवर जो काही फोटो असेल तो येथे ऑटोमॅटिक फेच होऊन येईल. आपले आधार नंबरचे इथे शेवटचे 4 डिजिट दाखवले जाईल. ॲप्लिकंट नेम दाखवले जाईल. डेट ऑफ बर्थ दाखवले जाईल. जेंडर दाखवले जाईल. मोबाईल नंबरसुद्धा येथे आपणास सुरुवातीचे 2 अंक आणि शेवटचे 2 अंक येथे दाखवले जाईल आणि खाली येथे ईमेल आय डी. तर ईमेल आय डी येथे नॉट लिंक. तर आपणास जर आपला ईमेल आय डी लिंक करायचा असेल तर लिंक ईमेल आय डी याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. आपला ईमेल आय डी येथे टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकल्याच्यानंतर येथे सेंड ओ-टी-पी याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या ईमेल आय डीवर एक 6 अंकी ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर ईमेल आय डी हॅज बीन सक्सेसफुली व्हॅलिडेटेड. तर येथे आपणास तो मेसेज दाखवला जाईल आणि येथे सुद्धा व्हॅलिडेटेड आपला जो काही ईमेल आय डी आहे तो येथे व्हॅलिडेट झालेला आहे अशा प्रकारची ग्रीन टिक येथे दाखवेल. त्यानंतर ह्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे. तर हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि कंटिन्यू या बटनावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकता की आपल्या जे काही स्टेप आहे येथे कंप्लीट झालेले आहे आणि येथे युअर रिक्वेस्ट फॉर ई पॅन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. तर येथे एक आपणास ॲक्नॉलेजमेंट नंबर येथे आपणास मिळालेला आहे. हा ॲक्नॉलेजमेंट नंबर आपणास लिहून घ्यायचा आहे किंवा याचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचा आहे आणि हा जो काही ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तर हा आपल्या मोबाईलवर सुद्धा पाठवण्यात आलेला आहे SMS द्वारे. आणि आपण यामध्ये जो काही ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर सुद्धा एक SMS हा अशा प्रकारे प्राप्त होईल आणि हा जो काही पॅन नंबर आहे हा पॅन नंबर आपणास लवकरच येथे मिळून जाईल. तर यासाठी आपणास परत येथे गो टू लॉग इन या टॅबवर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपणास परत येथे इन्स्टंट ई पॅन याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे चेक स्टेटस अँड डाउनलोड ई पॅन नावाचे ऑप्शन दिसेल. तर याच्यामध्ये आपण आपले स्टेटस हे यामध्ये चेक करून पाहू शकतात. तर त्यासाठी कंटिन्यू या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे आपला आधार नंबर हा टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर ओ-टी-पी हा त्या मोबाईलवर जाईल. आलेला 6 अंकी ओ-टी-पी आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण येथे करंट स्टेटस ऑफ युअर न्यू ई पॅन रिक्वेस्ट यामध्ये माहिती पाहू शकतात की थँक यू फॉर युजिंग ई पॅन सर्व्हिस. वी आर व्हॅलिडेटिंग युअर डिटेल्स. प्लीज चेक आफ्टर ॲन आवर. म्हणजेच आपणास यामध्ये 1-2 तासांनी आपले हे जे काही पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड तयार झालेले आहे की नाही हे चेक करून पाहावे लागणार आहे. तर येथे इन प्रोग्रेस दाखवत आहे. आपण येथे माहिती पाहू शकतात. रिक्वेस्ट फॉर न्यू ई पॅन अलॉटमेंट सबमिटेड. तारीख आहे 9 एप्रिल 2026. तर काही वेळानंतर आपणास हे पॅन कार्ड तयार झालेले आहे की नाही येथे आपणास एकदा परत येऊन चेक करून पाहावे लागणार आहे. तर पॅन कार्ड हे तयार झालेले आहे की नाही याचे स्टेटस चेक करण्यासाठी परत मी येथे आधार नंबर हा टाकलेला आहे आणि येथे कंटिन्यू या बटनावर येथे क्लिक करतो. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर त्या मोबाईलवर एक 6 अंकी ओ-टी-पी जाईल. तो आलेला ओ-टी-पी आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे आपण पॅन कार्डचे करंट स्टेटस येथे पाहू शकता की इथे पॅन अलॉटेड सक्सेसफुली. आपले जे काही पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड आता तयार झालेले आहे आणि हे पॅन कार्ड डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो आपणास याचा जो काही पासवर्ड असेल तर तो पासवर्ड हा अशा प्रकारे असेल जसे की आपली डेट ऑफ बर्थ 30 सप्टेंबर 1981 असेल तर आपला पासवर्ड हा अशा पद्धतीने राहील 30/09/1981. आपली जी काही डेट ऑफ बर्थ असेल त्याच प्रकारे हा जो काही पासवर्ड आहे हा पासवर्ड त्याचा राहणार आहे. तर आपण येथे वरतीच एक हे 2 ऑप्शन इथे पाहू शकतात की येथे व्ह्यू ई पॅन आणि येथे डाउनलोड ई पॅन. तर इथे डाउनलोड ई पॅन याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे.
त्यानंतर आपली जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ आपणास अशा पद्धतीने इथे टाकायची आहे. इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर इथे ओके करायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक PDF फाईल पॅन कार्डची आपल्यासमोर ओपन होईल, जी की पूर्णपणे वैध राहील. कारण की आयकर विभागाद्वारे आपण त्यासाठी अप्लाय केलेले आहे. त्यामुळे हे जे काही पॅन कार्ड आहे, हे पॅन कार्ड पूर्णपणे वैध आहे. आपणास ज्या कामासाठी हे पॅन कार्ड द्यायचे आहे, तर आपण आपली जी काही सिग्नेचर आहे, ही सिग्नेचर येथे करून ते आपण ज्या कामासाठी आपणास हे पॅन कार्ड द्यायचे आहे, तिथे आपण देऊ शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, येथे व्ह्यू ई पॅन याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर पॅन कार्डची कॉपी आपण येथे पाहू शकतात आणि डाउनलोड ई पॅन याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण आपले जे काही पॅन कार्ड आहे, हे पॅन कार्ड आपण येथे डाउनलोड करून घेऊ शकतात. तर मित्रांनो, मी या पॅन कार्डसाठी काल संध्याकाळी 9 वाजता ॲप्लाय केले होते. तर आज सायंकाळी 6 वाजता माझ्या ईमेल आयडीवर SMS आला आणि SMS आल्याच्यानंतर म्हणजेच कंप्लीट 21 तासानंतर हे जे काही पॅन कार्ड आहे, हे पॅन कार्ड तयार झालेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, फक्त आधार कार्डच्या साहाय्याने आपण आपले जे काही पॅन कार्ड आहे, हे पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटला येऊन अशा प्रकारे तयार करून घेऊ शकतात.